लातूर शहरातल्या गरुड चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होती, चोरीचा पट्या होतात, गुन्हेगारी प्रवृत्ती बळावली गेली आणि या प्रश्नांना घेऊन इथले नागरिक जे आहेत ते त्रस्त झाले। त्या नागरिकांनी आज लातूर नांदेड महामार्गावरच्या गरुड चौकात रास्ता रोको करण्यात आलेला होता। मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना असतील किंवा वाहतूक कोंडीच्या घटना असतील, यामुळे या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं आणि यामुळे ह्या नागरिकांनी आता रास्ता रोको केला आणि हे नागरिक माझ्यासोबत आहेत। काय परिस्थिती आहे या त्या ठिकाणची आणि आज तुम्ही रास्ता रोको केला? लातूर शहर पूर्व भागातील गरुड चौकाची खूप भयावह परिस्थिती आहे। 361 राष्ट्रीय महामार्ग विकास कामात या गरुड चौकाचा विकास झाला, पण हा विकास या स्थानिक नागरिकांना अभिशाप होतोय। प्रत्येकी एका महिन्यात एक तरी जीव या ठिकाणी जातोय, कारण 361 राष्ट्रीय महामार्गात कामातील अनेक त्रुटी याला कारणीभूत आहेत। या गरुड चौकामध्ये गती नियंत्रणासाठी गतिरोधक नाही आहेत, यापुढे चौक आहे, या दिशादर्शक फलक नाही आहेत, सिग्नल नाही आहे। तसेच या गरुड चौकामध्ये मध्यभागी गरुड गोल वर्तुळ सर्कल नाही आहे, त्यामुळे रोज दैनंदिन जीवघेणी अपघात, अपंग तर अनेक अपघात झालेले आहेत। प्रशासनाकडे 2022 पासून सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा याचा उपयोग होत नसल्याने आज स्थानिक नागरिकाच्या वतीने निषेध नोंदवण्याच्या करिता या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। नक्कीच वाहतुकीच्या प्रश्नाबरोबर गुन्हेगारीचे देखील प्रश्न या भागात सातत्याने वाढत आहेत। कुठलाही पोलीस बंदोबस्त दिला जात नाही असा आरोप करतात। या ठिकाणी कुठलाही पोलीस प्रशासन लक्ष देत नाही, मदत केंद्र नाही आहे, त्यामुळं आणि लाईटीची सोय नाही, त्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे। मागे जे घटना घडली, ऑटो चालकाला खून झाला, अशाच बहुतेक घटना घडलेल्या आहेत। गुन्हेगारी प्रवृत्ती याच भागात का बळावली जाते? लातूर शहरातला महत्त्वाचा भाग आहे, मोठी वर्दळीचा भाग आहे, याच भागात सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते, मात्र पोलीस याच्यावर उपाययोजना का करत नाही? एकंदरीत लातूरचा जो पूर्व भाग आहे तो शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये आता पण अशिक्षित आहे। या ठिकाणी लोकांना रोजगार नाही, नोकऱ्या नाहीत। राहिला प्रश्न की इथले जे स्थानिक पोलीस कर्मचारी आहेत हे याच भागातले असल्याने यांना इकडे येत नाहीत, CCTV नाही आहेत। या भागात शैक्षणिक गोष्टीसाठी जिल्हा प्रशासन असेल किंवा राजकीय पुढारी असतील, काही मोठे निर्णय घेत नाहीत। जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार देत नाहीत, त्यामुळं ते गुन्हेगारी किंवा वाईट संगतीला जाऊन ते पॉकेटमार किंवा विविध प्रकारच्या गोष्टी करत असतात। त्याच पद्धतीनं या ठिकाणी पथदिवे नाही आहेत किंवा कुठल्या सुरक्षिततेचं या ठिकाणी भाग नाही आहे। वारंवार आम्ही तक्रारी दिल्या की बंदोबस्त लावा, सुरक्षा लावा, मदत केंद्र स्थापन करा, पण पोलीस प्रशासन विविधच वेगळ्याच गोष्टी ठिकाणी असतं, या ठिकाणी येत नाही। यासोबतच इथल्या नागरिकांना जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, मनपा असेल किंवा ग्रामपंचायत असेल, त्यांनी ज्या उपाययोजना द्यायला पाहिजेत त्या देत नसल्याने आज ह्या नागरिकांना इथं रोडवर उतरावं लागलंय। यानंतर उपरीत जर यांना जर उपाययोजना दिला नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेणार आहोत। एकूणच जर पाहिलं तर CCTV असतील, पथदिवे असतील आणि सिग्नल सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील पुरवल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळेच या भागात सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्ती घडते आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो, अशा समस्या नागरिकांच्या आहेत। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।